मी प्रभारी तालुका कृषी अधिकारी प्रमोद जाधव। तर सध्या आपल्या या फलटण तालुक्यामध्ये रब्बी हंगाम सुरू आहे। जवळजवळ रब्बी हंगाम म्हणजे संपण्याच्या स्थितीत आहे, परंतु काही कृषी सेवा केंद्र धारक हे युरियासोबत लिंकिंग करताना दिसत आहेत। ह्या अनुषंगाने भरारी पथकाच्या माध्यमातून मी स्वतः आणि आमचे पंचायत समितीचे EO नवनाथ फडतरे साहेब यांनी मिळून अशी भरारी पथकाची म्हणजे कार्यवाही आम्ही प्रत्येक वाटा निंबाळकरच्या भागात केलेली आहे। त्याचप्रमाणे आमच्या कृषी विभागामार्फत आमचे जे कृषी सहाय्यक आहेत त्या कृषी सहाय्यकांनी सुद्धा त्यांच्या सज्जात जे दुकान आहेत त्या दुकानांसुद्धा त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांना लिंकिंग करू नका म्हणून असं सांगितलेलं आहे। तरी कृषी सेवा केंद्रांना सूचित करण्यात येते की इथून पुढे जर लिंकिंग होत असेल तर ते लिंकिंग थांबवावे, नाहीतर कारवाई समोर जावे। जर आता काही दुकानांना आम्ही स्टॉप वाटा निंबाळकर भागात काही दुकानांना आम्ही स्टॉप सेल दिलेले आहेत की जे युरिया बरोबर लिंकिंग करतात किंवा 1846 बरोबर लिंकिंग करतात, ते त्यांना थांबवायला सांगितलं आहे। परंतु जर एखादा शेतकरी त्या लिंकिंगचं मटेरियल जर मागत असेल तर तुम्ही ते द्या, परंतु त्यांच्यावर जास्ती करू नका, त्यांच्यावर लादू नका। जर कसं होतं काही वेळी तुमचे 19 वगैरे पुढे वगैरे येतात, ते 19 तुम्ही शेतकऱ्यांना काही लागू शकतात, फळबागेला लागू शकतात, भाजीपाल्याला लागू शकतात, तर त्यांना तुम्ही देऊ शकता। परंतु युरिया म्हणजे युरियाच विका, 1846 म्हणजे 1846 विका, परंतु त्याबरोबर लिंकिंग करू नका। सध्या युरिया उपलब्ध झाला आहे का? सध्या आता RCFची रॅक लागलेली आहे, RCFची रॅक लागलेली आहे, परंतु जेवढ्या प्रमाणात युरिया यायला पाहिजे होता तेवढ्या प्रमाणात युरिया आलेला नाही। साधारण प्रत्येक दुकानात 2 टन 3 टन असा युरिया आलेला आहे।